दया सच्चिदाकर निर्गुण योगेश्वरा प्रेमळा ज्ञानेशाचला मुकुंदनया वंशीधरा श्यामला गोविंदा वसुदेवनंदकुमरा दामोदरा माधवा आदिदेवानंत अक्षर हरी श्री अच्युताय दवा मायेचे पुरसाजिरे स्वीकारलिले धर्मास स्थापवया साधूचे करण्याच रक्षण प्रभू दुष्कृत्य नासवया गोपाळे श्रवणी सदा सुरभरी ते बासुरी ऐकवा
जीवाची मम एक आस पुरवा माया पुरा दाखवा माया पुरा दाखवा. श्रीकृष्ण मंदिर वर्धापन दिन या निमित्ताने संपन्न होत असणारा श्रीमद भागवत सप्ताह आणि या सप्ताहाचा आजचा चौथा दिवस. गेली 3 दिवस आपण त्या परब्रह्म परमेश्वराच्या रसाळ अशा कथेचं श्रवण करत आहात. या कथामृतामध्ये आपण नाहून जात आहात. तुम्हाला ठाऊक असेल या कथेचं पावित्र्य एवढं आहे ना, तिकडे सर थोडं जाऊ दे रस्त्याला, की त्या देवादी देवांना सुद्धाही असं वाटायला लागलं थोडं सर बसा. ज्या परीक्षिती राजाला ही कथा निरूपण केल्या जात आहे, त्या परीक्षिती राजाच्या कथेमध्ये हे सर्व देवी देवता अमृताचा कलश घेऊन आले होते. लक्षात घ्या. आणि काय म्हणणं होतं त्यांचं एकच, ज्या कथेचं श्रवण परीक्षिती राजा करणार आहे ती 7 दिवसाची कथा इंद्रादी सर्व देवता हात जोडून अमृताचा कळस हातामध्ये घेऊन ऋषी मुनींना विनंती करतायत की ती कथा आम्हाला तुम्ही श्रवण करा. त्या बदल्यात आम्ही अमृत द्यायला तयार आहोत, परंतु त्या अमृतापेक्षाही मूल्यवान असणारी ही श्रीमद भागवत कथा आणि त्या कथेबद्दलचा आदर आपणही तितकाच आपल्या मनामध्ये बाळगणं अत्यंत गरजेचं आहे. अत्यंत गरजेचं आहे. कथा म्हणजे मनोरंजन नाही, कथा म्हणजे टाइमपास नाही. कथेचा मतितार्थ आपल्या जीवनाला एक दिशा देणार आहे. पुढे सर काय पुढे बसा. संसाराची व्यथा दूर करणारी ही कथा आहे. म्हणून या कथेचं पावित्र्य आणि महात्म्य सुद्धा आपण आपल्या जीवनामध्ये आत्मसात करणं तेवढंच गरजेचं आहे. चराचर विश्वावरती ज्याचं अधिपत्य असणारा तो या सृष्टीचा मालक अवतार घेतो. जीवबुद्ध राया घेसी अवतार. कशासाठी देवाचा अवतार झाला? त्या देवाने सांगितलं जीवबुद्ध राया. जीवांचा उद्धार करण्याकरता तो भगवंत अवतार घेत असतो. आणि गोकुळातील प्रत्येक व्यक्तीचं ते भाग्य आहे की त्या अवताराची महिमा प्रत्यक्ष या डोळ्याने पाहायला मिळतो. हो, त्या गोकुळातला प्रत्येक कण न कण पवित्र आहे. तिथली झाडं, वेली, पुष्प, पक्षी सगळं सगळं पवित्र आहे की ज्यांना श्रीकृष्ण प्रत्यक्ष बघायला मिळाला. तो आनंद आपल्यालाही या कथेतून मिळावा म्हणून पूर्वजांनी केलेला हा प्रयत्न आहे. म्हणून कथा फक्त वेळ घालवण्यासाठी नाही, अगम्य असा त्या श्रीकृष्णांच्या लीळेचं श्रवण आपण काल केलं. अनेक दैत्याचा संहार भगवंतांनी केलेला आहे. सर्व दैत्यांचा उल्लेख करणं शक्य नाही, सर्व लीळा सांगणेही शक्य नाही. 12 स्कंदामध्ये विभागलेलं हे श्रीमद भागवत, त्यातील 10व स्कंदावरती आपण बोलत आहोत. तेही पूर्ण सांगू म्हटलं तर शक्य नाही. म्हणून त्यातलं मोजकं आपल्याला पटेल, रुजेल. देणाऱ्याने देत जावं, खाणाऱ्याने तेच खावं जे आपल्याला पचतं. फुकट आहे म्हणून जर आपण कितीही खाल्लं तर अपचन होतं, शरीराला तर लागत नाही, उलट त्रास होतो. आणि म्हणून पचल तेवढंच खावं.
असं पूर्वजांचं म्हणणं आहे. म्हणून ज्या कथा आपल्याला रुचतात, आवडतात, त्या कथेबद्दल आपण श्रवण करणार आहोत. असा तो बालकृष्ण त्या गोकुळामध्ये आता सर्वांना भुरळ घालतो आणि त्या कन्हैयाच्या बासरीनी तर सर्व गोकुळ वेधल्या जात होत. प्रत्येक जण त्याच्या बासरीचा, प्रत्येकाला असं वाटायचं की कृष्णाची बासुरी कानावरती पडावी, आनंद मिळावा. त्या बासुरीचा आनंद प्रत्येकाच्या मनाला हवासा झाला होता. गोपिकांना वाटायचं की कृष्णाने बासरी वाजवू नये. नाही देवा, कन्हैया, एखादी गोपी यायची आणि कृष्णाला हात जोडून म्हणायची, कन्हैया नको ना वाजवू बासरी. याचा अर्थ ती कानाला ऐकावशी वाटत नाही असं नाही. खूप रसाळ बासरी आहे, खूप रसाळ आहे. कन्हैया तो ध्वनी कानावरती पडतो ना, सर्व काम हातातले राहून जातात रे कृष्णा. फार सुंदर एका कवींनी म्हटलं, वाजवू नको मुरली मीन माझे राहते. वाजवू नको मुरली मीन माझे राहते. ओढही कसली जीवाला वेड मजसे लावते. त्या गोपिकांनी कृष्ण समोर उभं राहावं, हात जोडावे. बा कृष्णा, कन्हैया नको वाजूस रे बा बासरी. अतिशय आनंद देणारी आहे, अवीट आहे, परंतु होतं काय? कृष्णा, ती बासरी जेव्हा कानावरती पडते ना, हातातली सगळी कामं थांबतात. एखादी गवळण भांडे घासत असेल ना, ती देहभान विसरून जाते. कुठल्याही कामात असणारी गोपिका स्वतःला विसरून जाते. इतकी अवीट असणारी ही बासरी, अवीट असणारी. नको वाजूस. एक गोपिका फार सुंदर म्हणते, स्मरतात मजला त्या गोड भेटी, यमुना जळांच्या त्या रम्य काठी. कन्हैया, यमुना जळाच्या काठावरती जी भेट होत होती तुझी आणि माझी, ती प्रत्येक भेट मला आठवते रे, प्रत्येक भेट आठवते. त्या भेटीतला आनंद, कारण देव हा आनंद देण्याकरता आला. संसारामध्ये सुख आहे हो, पण सुखाच्याही पलीकडे असणारा तो आनंद देवाला आपल्याला द्यायचा आहे. तो आनंद आपल्याला देण्याकरता देव इथे आलेला आहे. आणि म्हणून त्या आनंदाचा उपभोग घेणारा हे गोकुळ, ती गोपिका देवाला हात जोडून विनंती करते, कन्हैया स्मरतात मजला त्या गोड भेटी, यमुना जळाच्या त्या रम्य काठी. त्या यमुना काठावरती देवा तुझी आणि माझी भेट होत होती ना. काय वर्णन करू त्या भेटीचं. प्रत्येक खोड तुझी जीवाला वेड लावून जाणारी होती. आणि म्हणून ती गोपिका म्हणते, वाजवू नकोस मुरली मीन माझी राहते. वेड ही कसली म्हणाला, नको ना वाजवूस कन्हैया. अशा त्या बासरीच्या स्वराने कृष्ण आता सर्व गोपवत्सासह, सवंगड्यासह त्या गोठवायचंय. आणि ती आई, असा तो निवांत झोपलेला भगवंत. देव झोपत नाही, परंतु मानव देहाला मान देऊन निर्दिष्ट असणाऱ्या कृष्णाला जाग करण्यासाठी आता यशोदा जात आहे. ती यशोदा कृष्णाला जाग करते.
यशोदेने कन्हैयाला गोंजारलं आणि आई म्हणते, कन्हैया उठ बाळा, प्रातकाळ झालेला आहे. आईच्या या वात्सल्यमय शब्दाने कृष्णाला जाग आली. आणि त्या कृष्णाने यशोदेला मिठी मारली. आज कृष्ण मात्र काही वेगळाच वागत होता. ठेव. यशोदे मातेलाही कळत नव्हतं की कृष्णाचं हे वागणं, खोड्या करणारा कृष्ण आज बदलल्यासारखा दिसत होता. यशोदेबद्दलचं प्रेम मात्र त्या कृष्णाच्या मनामध्ये अधिक दाटून येत होतं. कदाचित याची जाणीव यशोदेलाही व्हावी असं देवाला वाटत असेल. घेऊन जा की. बालपण संपत आहे. खर तर 5-6 वर्षाचा बालक म्हणजे तरुण नाही, तो लहान असतो, खोडकर असतो आणि त्याच्या खोड्याही माणसाला आवडतात, नाही असं नाही. केलेला घरामध्ये नासधूस राग नाहीये. माणसाचे चेहरे बदलतात, आनंद होतो. तीच कृती जर एखाद्या मोठ्या व्यक्तीकडून झाली तर मात्र राग येतो माणसाला. मी नेहमी एक गोष्ट सांगत असतो. कल्पना करा माय बापू की एखाद्या वेळेला तुमच्या सुनबाईच्या हातामध्ये 2 लिटरचं काही मुलीपेक्षा जास्त प्रेम देतात आणि द्यायलाही पाहिजे, कारण की मुलगी ही वर्षातून 1-2 वेळ येईल, पण सून मात्र तुम्हाला आयुष्यभर सांभाळत असते. आणि म्हणून मला सांगावंसं वाटेल की सासूला आई होता आलं पाहिजे. कधी कधी मला आश्चर्य वाटतं, एखाद्या बाईलाही आपण माऊली म्हणत नाही. वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानेश्वरांना माऊली का म्हटलं असेल? काय वात्सल्य असेल त्या हृदयामध्ये? असा कुठला गुण होता की एका पुरुषालाही माऊली म्हणावं? संत म्हणतात, ऐसी कळवळ्याची जाती कधी लाभा विण प्रीती. जगात एकच तर माऊली आहे, वो आई आहे की ती आपल्या मुलावरती कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता प्रेम करते. काही अपेक्षा नसते, त्यांनी मला सांभाळावं न सांभाळावं, कुठलीच अपेक्षा आई करत नाही. बसा ताई, बसा. ते मागे मुलं ना खेळतायत, त्यांना बसायचं नसेल तर घरी जा म्हणा. जगातलं कोणीच करू शकत नाही. कुठली अपेक्षा नसते. माझ्या बाळाने मला सांभाळावं न सांभाळावं, काही द्यावं न द्यावं, कुठल्याच प्रकारची अपेक्षा न करता प्रेम करते, तिला आई म्हणतात. आणि म्हणून संतांनी असं म्हटलेलं आहे, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभा विन प्रीती. कुठल्याही प्रकारचा लाभ नकोय तिला. आणि म्हणून सासूला सुद्धा आई होता आलं पाहिजे. आयुष्यभर सांभाळणारी सून आहे आणि सुनांनी सुद्धा लक्ष द्या. याचा अर्थ तुम्ही सून असून सासू झालं नाही पाहिजे, हे महत्वाचं आहे. सांगत होतो तुम्हाला, एखाद्या सासूबाईच्या घरामध्ये असताना सुनबाईच्या हातातून 2 लिटर दूध जर सांडलं तर पटकन तोंडातून शब्द निघतात की तुझे काही डोळे फुटले होते का? पडली लागला असेल याचं काहीच भान राहत नाही. आपल्याला फक्त 2 लिटर दूध सांडलं, ते नुकसान झालं, त्यामुळे पटकन तोंडातून शब्द निघतात, डोळे फुटले का? आता कल्पना करा, याच जागेवरती तुमची मुलगी माहेरी आलेली असताना तिच्या हातातून ते पातेलं सांडलं. कल्पना करा, निघतील ती शब्द? निघतील?
नाही निघू शकत. ती आई म्हणेल बाळा जाऊ दे, सांडलं असेल. होत काय लक्षात घ्या, मुलगी असेल तेव्हा बाळा हा शब्द तोंडातून येतो, सांडलं असेल जाऊ दे. सून असेल तर डोळे फुटलेत का सांगतोय? काय गरज आहे हे सांगण्याची? हे कृष्ण गोविंद मुरारी, हे नाथ लोकेश्वर वासुदेवा. हे कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ लोकेश्वर वासुदेवा. पुरुष मंडळी तुम्ही आणि श्रीकृष्ण आता माझा कन्हैया त्या आईशी प्रेम करते. आई म्हणते बाळा उठ आता, प्रातःकाळ झाला, सर्व पशु पक्षी आपल्या कामाला लागलीत, पक्ष्यांची किलबिलाट चालू झालेली आहे, वासरांचा मरण्याचा आवाज येत आहे. सर्व त्या गोकुळातील गोपिका सकाळच्या कामाला लागलेल्या आहेत, सडे टाकतायत, रांगोळ्या भरतायत, सर्वत्र धूर पसरत आहे. आणि अशा वेळेला यशोदा मातेने आपल्या बालकाला कन्हैयाला उठवलं. कन्हैयाने आईला मिठी मारली. आई नाही, अजून थोडा वेळ झोपू देणार. होतं असं बऱ्याच वेळेला आपण आपल्या बालकाला सकाळी 26 जानेवारीला उठवतो, तेव्हा ते म्हणतात नाही नाही झोपू दे ना थोडस. अरे उठ, सगळी मित्र तुझी निघालीत बघ, ती जातायत. मग पटकन लक्षात येतं उठायला पाहिजे. मुली तरी लवकर उठतील, त्यांना उल्हास असतो, लवकर उठतात, तयार होतात, निघतात. मुलं मात्र जबरदस्तीनं उठवावं लागतं. कधी कधी मला नवल वाटतं बघा, निसर्गाने मुलींमध्ये उपजताच काही गोष्टी दिल्या ज्या मुलांमध्ये पाहायला मिळत नाही. समजदार असतात मुली, संख्या जास्त आहे म्हणून तुमची बाजू मला घ्यावी लागेल. खूप समजदार असतात. नाही कारण आहे त्याला. तुम्ही म्हणाल बाबा काय कारण सांगा ना. गंमत म्हणून सांगतो ऐका. एक वेळ काय झालं, घरामध्ये पाहुणे आले. बाबा पाहुणे आले
आणि घरात दूध नव्हतं. शेजारच्या काकूच्या इथे दूध होतं आणि म्हणून त्या बाळाच्या आई म्हणते, पप्या काकूच्या इथं जा दूध आणायला. पप्प्या म्हणतो, जा मी नाही जात. टीव्ही पुढे बसलेला असते. बरं, मुलीची हिंमत नाही. बाप घरात असताना टीव्ही समोर बसायची किंवा मोबाईल हातात घ्यायची. पप्प्याचं तर घरात राज्यच आहे. कोणी पाहत नसलं की बुक्कीच बहिणीला. बरं, बहिणीनं सांगावं कोणाला, आई कोणाची बाजू घेते तुम्हाला माहित आहे. आणि म्हणून ते म्हणतात ना, मी नाही जात, जा. आई बऱ्याच वेळ सांगते, अरे ऐक ना, पाहुणे आलेत, त्यांना चहा करायचा, तुझ्या बाबा घरी नाही, हा 1 रुपया घे आणि जा दूध आणायला काकूच्या इथे. ते जात नाही. त्यावेळेला आई म्हणते, आल्यानंतर ना तुला सुद्धा 1 रुपया देते बाळा. सर्वात पहिलं लालूच त्याला तुम्ही लावली. 1 वेळ दिल्यानंतर 2री वेळ 3री वेळ मग त्याला वाटतं आता 1 रुपया आई प्रत्येक कामाला आपल्याला देते. म्हणून त्याला काम सांगलं की ते म्हणतं, आई 1 रुपया देशील. त्या आईला म्हणायची गरज नाही. आता ते स्वतःच म्हणतं, आई 1 रुपया देशील, मग जातो बघ, आता लगेच जातो. बर, ते कार्ट आई 1 रुपया देतो म्हटल्यानंतर गपचिप जावं का नाही? जात नाही. ते पाहुणे बैठकीत बसलेले असतात. आपण पूर्वी त्याला ढाळच म्हणायचो. बसलेले असतात. एका हातात असा गिलास धरते, दुसऱ्या हातात ते रुपया, आणि त्या गिलासावरती मारत मारत शिंबूड पुसत त्या पाहुण्यांकडे बघत. आता विचार करा मायबाप हो, हीच कृती तुम्ही तुमच्या मुलीकडे सोपवली. विचार करा. त्यावेळेला तिचा अंगावरती फाटलेला फ्रॉक असतो. त्या फाटलेल्या फ्रॉक मध्ये गिलास तो असा लपवते, ग्लास तो लपवते आणि कधी जाऊन दूध आणते. पाहुण्यांना तर काय, आईला सुद्धा कळत नाही. हे उपजतात निसर्गाने देवाने दिलेली मुलीमध्ये ही किमिया आहे. बापाला त्यावेळेला एवढं दुःख होतं ज्या वेळेला मुलगी सासरी जात असते. आईचं रडणं दुःख मुलीला कळतं. त्याही पेक्षा बापाचा हुंदका त्याने जो आवरून ठेवलेला आहे, डोळ्यात साठवलेला आहे, तो जास्त कळतो. त्या मुलीसाठी केलेले खटपट, त्या मुलीसाठी घेतलेले कष्ट, आणि ते कष्ट त्या मुलीला कळतात. हो, उपजतात देवाने केलेली ही किमिया आहे. आणि म्हणून संस्कार द्यायचे असतील तर मुलांना आणि मुलींना सारखेच दिले पाहिजे. हा कुळदीपक आहे तर ते 2 घरांची आहे. बघा तुम्ही, हा तर एकाच घरात दिवा लावेल, तो 2ही घरात दिवा लावणार आहे. म्हणून पाहत असताना 2ही बाजूला आपली समदृष्टी असणं अत्यंत गरजेचं आहे. असं मला बरेचसं बोलता येईल, परंतु कथा मागे राहून जाईल. म्हणून पुन्हा एकदा कथेकडे जातो. आता यशोदेने ठरल्याप्रमाणे कृष्णाला म्हटलं की कृष्णा बघ, आता तुझे सवंगडी आले आणि त्यासोबत आता ह्या छोट्या छोट्या गाई, हे छोटे छोटे गोपाल, हे सर्व तुला घेऊन आता यमुना काठी त्या गोवर्धन पर्वतावरती त्या गाई वासरांना चारण्यासाठी जायचंय. आणि कृष्ण सुद्धा आता त्या छोट्या छोट्या वासरांना, छोट्या छोट्या त्या गोपाळांना घेऊन, छोटी 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 गैया, छोटे छोटे ग्वाल, छोटी छोटी गैया, छोटे छोटे ग्वाल, छोटा मेरो मदन गोपाल, छोटे मेरो मदन गोपाल, छोटी गैया, छोटे छोटे ग्वाल, छोटी गैया, छोटे छोटे ग्वाल, छोटा
छोटी सी अंगूठी छोटे छोटे हाथ छोटी सी अंगूठी छोटे छोटे हाथ छोटी सी अंगूठी छोटे छोटे हाथ कैसी बजाए मेरे भजन गोपाल कैसी बजाए मेरे भजन गोपाल कैसी बजाए मेरे भजन गोपाल छोटे छोटे हाथ छोटी छोटी मैया छोटे छोटे हाथ छोटे छोटे छोटी गैया छोटे छोटे ग्वाल छोटो सो मेरो मदन गोपाल हा कन्हैयाचा मेळा आता गाई वासरांना गोप वत्सांसह यमुना काठावरती निघाला. काठी हातात आहे, बऱ्यापैकी शिदोरी सोबत घेतलेली आहे, पाठीवरती घोंगडं आहे. असा कृष्ण कन्हैया सर्व गोप गड्यांसह त्या गोवर्धन पर्वताच्या दिशेने निघाला. गाई वासरं चारल्या जातात, खेळ रंगल्या जातो. विविध प्रकारचे खेळ आता माझा कन्हैया या सर्व सवंगड्यांना घेऊन करू लागला. हमामा असेल, वतुतो असेल, रांगोळीचा खेळ असेल, असे अनेक खेळ आणि चेंडू फळीचा खेळ सुद्धा माझा आज कन्हैया खेळणार आहे. कृष्णाने सवंगडी जमवले. चेंडू फळीचा खेळ कृष्ण कन्हैया खेळतोय. खेळता खेळता कन्हैयाची वेळ आली आणि कन्हैयाने अशा पद्धतीत तो चेंडू फेकला की तो सरळ चेंडू यमुनेच्या डोहामध्ये जाऊन पडला. आता बोबड्यावर तो बा कृष्णा, हा चेंडू तू आणावा लागेल, तू टाकलायस ना, तुला आणावा लागेल. सर्व सवंगडी म्हणतात की कन्हैया, हा टाकलेला चेंडू तुझ्यामुळे यमुनेत गेलाय. खेळ थांबेल, हा चेंडू कोण आणेल? कृष्ण म्हणतो ठीक आहे, कारण की कृष्ण हा सर्वज्ञ आहे. अनेक जीवांचा उद्धार करायचा आहे आणि याच यमुनेच्या डोहामध्ये असणारा जो कालिया, ज्या नागाने ज्या यमुनेचं पाणी विशार केलं होतं, जे माणसांना पिण्यायोग्य नव्हतं, जनावरांना पिण्यायोग्य नव्हतं, पशु पक्ष्यांना पिण्यायोग्य नव्हतं, अशा त्या कालिया नावाच्या सापाला त्या डोहातून काढून देण्याकरता, हकलवण्याकरता देवाने केलेला हा प्रपंच आहे. प्रपंच आहे. आपणही बऱ्याच वेळेला संसारामध्ये केलेल्या कष्टाचे श्रम स्वतः घेत असतो, पण करता करविता तोची याचं भान असलं पाहिजे. आपल्याला असं वाटतं की मी करतो म्हणून होतंय, मी केलं नसतं तर काहीच झालं नसतं. बायांचं तर नेहमी चालतं, प्रत्येक घराघरातून हे शब्द कानावरती पडतात. कन्हैया प्रत्येक घराघरातून हे शब्द कानावरती पडतात. मी होते, ऐकताय ना बाया? लक्ष आहे ना? आहे ना लक्ष? लक्ष राहू द्या. लक्षाकडे लक्ष असेल ना तर ध्येय साधल्या जातं. शब्द सोपे आहेत पण फार मतितार्थ आहे, लक्षात घ्या. लक्षाकडे लक्ष असेल ना तर ध्येय साधल्या जातं आणि म्हणून लक्षावरती असावं.
आता प्रत्येकाचं लक्ष वेगळं आहे. कोणाला वाटतं बा 2 तोळ्याची 4ची झाली पाहिजे. सांगायला बरंचसं काही आहे. प्रत्येकाचं ध्येय आणि लक्ष वेगळं आहे. कृष्णाचं लक्ष काही वेगळं होतं. कृष्णाचं लक्ष होतं की आता त्या कालियाचं मर्दन करायचं आहे आणि म्हणून कृष्णाचा चेंडू त्या पाण्यात पडलेला आहे. सुंदर वर्णन याचं आपण गीतामध्ये ऐकलं असेल. सांग पेंढ्या हरिदाने, सांग पेंढ्या हरिदाने, पाण्यात गेला कसा, 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 सांग पेंढ्या ऐकताय ना? लक्ष आहे ना? हे शब्द कधी ऐकले तुम्ही? तुमच्यासारखीच एक महिला आहे, भागवत करतात, कीर्तनकार आहेत, नेहमी शब्द वापरतात. ऐकताय ना? लक्ष आहे ना? मी तर माझ्या बापाचं ऐकत नाही म्हणा. बाबा तुम्ही कोण आले? ऐका ना.